गाईस, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि इथं मी रात्रीच टाकलेले साबुदाणे भिजत आणि सकाळी घेतलेले बनवत, कारण की मला पापड बनवायचा होता. मग काय घेतली तयारी करून, त्याच्यानंतर घेतलेला कलिंगड खायला. मम्मीने कलिंगड आणलेलं, कलिंगडचा पप्पा आणलेला केक नव्हता सर. असं मम्मीला फसवलं कोणीतरी. मग त्याच्यानंतर आंबे आणलेले, मग लस्सी बनवायला घेतली होती आंब्याची. आणि मग लस्सी बनवून झाल्याच्या नंतर सगळ्यांना दिली. सगळे बोलले खूप मस्त आहे. आणि हे बघा, हे एवढा मोठा झाला तरी पण याला कडीवरती यायचं असतं. आणि याला लाडागुडं लावून आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन चाललेलो. का तर सांगतो तुम्हाला, माझ्या कानामध्ये एक जखम झाली होती आणि ती त्याच्यामुळे ती बरी नव्हती होत, म्हणून दवाखान्यात. हा एवढंसं औषध 300 रुपयाचं आहे. आणि त्याच्यानंतर काय, ज्यूस प्यायला थांबलो. ज्यूस पिल्याच्या नंतर आलो घरी आल्याच्यानंतर कानात औषध टाकल्यानंतर बघा कसा गप्प बसलाय. मग काय संध्याकाळी घेतलं जेवण बनवायला. जेवण मध्ये होत्या चिंबोऱ्या रास आवडतात. रास मला म्हणजे कोणती मच्छी आवडत नाही, सगळ्यात जास्त चिंबोरताना. आमच्या घरामध्ये पण सगळ्यांना तेच आवडतं ना, जाम भारी लागतात पहिली गोष्ट म्हणजे. आणि मी इथं तेल टाकला होता, त्याच्यानंतर कांदा, आणि मग कांद्याला मी मस्तपैकी लालसर करून घेतला. आणि मग नंतर सगळं वाटण मी त्याच्यामध्ये टाकून, आणि जोपर्यंत वाटणाला वरती तेल नाही फुटत तोपर्यंत भाजी नाही टाकली. तेल फुटल्याच्यानंतर भाजी टाकून दिली मी. आणि हल्ली का आमच्याकडं मार्केट काय भरत नाही वाटतं. शनिवारचा मार्केट भरतो, मंगळवारचा मार्केट नाही भरत आहे. आणि त्याच्यामुळं माझी मम्मी गेली होती बाजारामध्ये मंगळवारी, आणि ती कलिंगड दिला. आणि कलिंगड पूर्ण व्हाईट कलिंगड त्यांनी तिला दिला, आणि ती तशीच घेऊन आली. तर बघितला तर पूर्ण व्हाईट होता. मग काय, जाऊ दे बोलली. बाय बाय. माझा पूर्ण ब्लॉग यूट्यूबला जाऊन बघा.